नमस्कार, मी रुपाली. आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 2026 जवळ येते. तसं मुंबईचं राजकारण चांगलंच तापायला लागलंय. आणि याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी केलेल्या एका सनसनाटी दाव्यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. भाजपने जर मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली तर मोहित कंबोज यांना महापौरपदी बसवले जाईल असा थेट आरोप अखिल चित्रे यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे केवळ भाजपच नाही तर संपूर्ण महायुती समोरही नवा राजकीय पेच निर्माण झालाय. आता अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपवर थेट हल्ला चढवलाय. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की भाजपने आजवर मुंबईत मराठी महापौर देण्याऐवजी शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल यांसारख्या अमराठी उपमहापौर पदांना संधी दिली. त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजप नेत्यांना प्रश्न विचारतात की मुंबईचा महापौर मराठी असेल का, तेव्हा थेट उत्तर देण्याऐवजी भाजप नेते गोल गोल भूमिका घेताना दिसतायत. देवेंद्र फडणवीस म्हणतात की महापौर महायुतीचाच असेल, तर आशिष शेलार म्हणतात की महापौर हिंदू असेल. मात्र महापौर मराठीच असेल असे छाती ठोकपणे सांगण्याची हिम्मत कोणीच करत नाही असा आरोप चित्रे यांनी केलाय. आता याच भूमिकेवरून अखिल चित्रे यांनी भाजपचा गुप्त अजेंडा उघड झाल्याचा दावा केलाय. त्यांच्या मते भाजपने आधीच मुंबईच्या महापौर पदासाठी अमराठी उमेदवार ठरवला असून तो उमेदवार म्हणजे मोहित कंबोज. मराठी माणसा आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का, असा थेट सवाल करत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय. धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी करत असेल, पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा असे आवाहनही चित्रे यांनी आपल्या पोस्टमधून केलंय. आता या दाव्यानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कारण मोहित कंबोज यांचं नाव थेट महापौर पदाशी जोडल्यामुळे भाजपची कोंडी झालीये. भाजपने अद्याप अधिकृतपणे महापौर पदाच्या उमेदवाराबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र ठाकरे गटाच्या या आरोपांमुळे भाजपवर खुलासा करण्याचा दबाव निश्चितच वाढलाय. दरम्यान मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय. भाजप आणि शिंदे गट यांच्यात प्रामुख्याने जागा वाटप होईल. अजित पवार गटाची राष्ट्रवादी मुंबईत फारशी प्रभावी नसल्यामुळे ही लढत मुख्यतः भाजप आणि शिंदे गट यांच्यातच असेल. पण प्रश्न एकच आहे, निवडणूक जिंकल्यावर महापौर कोणाचा? भाजप आणि शिवसेना दोन्ही बाजूंनी महापौर आमचाच असे संकेत दिले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापौर महायुतीचाच असेल असं सांगत मुद्दाम सस्पेन्स कायम ठेवलाय. आता याच उत्तराचा आधार घेत ठाकरे गटाने भाजपवर हल्ला चढवला असून महापौर पदासाठी मराठी उमेदवार नसेल असा अप्रत्यक्ष आरोप केला जातोय. आपण पाहिलं तर 2017च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या, तर एकत्रित शिवसेनेने 84 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपकडे महापौर पदासाठी संधी असतानाही उद्धव ठाकरे यांचे मन राखण्यासाठी भाजपने फारशी ताकद लावली नव्हती. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे बदललीये. भाजपसाठी मुंबईत कधी नव्हे इतकी अनुकूल राजकीय हवा तयार झाल्याचं बोललं जातंय. याच कारणामुळे भाजपने यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आपलाच महापौर बसवण्याचा चंग बांधल्याचं स्पष्ट दिसतंय. मात्र हा महापौर मराठी असेल की अमराठी हा प्रश्न आता राजकीय रणांगणात केंद्रस्थानी आलाय. अखिल चित्रे यांच्या दाव्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असा नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. आता अखिल चित्रे यांच्या या दाव्यानंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते? मोहित कंबोज यांच्या नावावर स्पष्टीकरण दिलं जातं का? आणि भाजप महापौर मराठीच असेल असं स्पष्टपणे सांगतं का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक आता फक्त सत्ता कोणाची यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मुंबई कोणाच्या हातात जाणार? मराठी अस्मिता जपली जाणार का? आणि महापौर पदावर नेमकं कोण बसणार याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? मुंबईचा महापौर मराठीच असायला हवा का? हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.